पुढची एक मोठी बातमी आहे। लातूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे कारण व्यापाऱ्याला परस्पर नोटा बदलून दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। व्यापाऱ्याला 19 लाख रुपये त्यांनी बदलून गेले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। लातूरच्या विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली आहे। उदगीर शहरातल्या शाखेमधली ही घटना आहे। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, ही धक्कादायक बातमी आता समोर आली आहे कारण परस्पर पैसे बदलून दिल्याच्या घटना आता समोर येत आहेत। अशा प्रकारे नोटाबंदीचा निर्णय कुठेतरी फेल ठरतोय असं वाटतंय का? कारण काळा पैसा कुठेतरी अकोमोडेट करण्याचे मार्ग आता लोक शोधतायत। मानसी, नक्कीच सगळ्या बँकांच्या समोर लोकांना जुन्या नोटा बदलून घ्यायच्या आहेत। काही जणांना आपल्या बँकेतून पैसे काढायचे आहेत, तर काही जणांना एटीएमच्या मदतीनं आपल्या जवळ पैसे घ्यायचे आहेत। अशा स्थितीमध्ये रांगा लावत असताना उदगीरमध्ये मात्र एक वेगळा प्रकार घडलेला आहे। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचारींच्याच मदतीने एका व्यापाऱ्याने जवळपास 19 लाख रुपये काढलेले आहेत आणि त्या प्रकरणी या 4 कर्मचाऱ्यांना सध्या निलंबित केल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। लातूरला जे बँक ऑफ इंडियाचं मुख्य ऑफिस आहे, विभागीय ऑफिस आहे, त्या ऑफिसवरून मागच्या आठवड्यामध्ये जी झालेली रक्कम, दिलेली रक्कम याची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये 4 कर्मचारी दोषी आढळले आणि त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। याचा अर्थ की बँकेतले कर्मचारी आणि प्रशासन कुठेतरी सगळा जो काळा पैसा आहे तो काळा पैसा असणाऱ्या माणसांना मदत करतो की काय, अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे। उदगीर मधला जो प्रकार होता त्या प्रकारातून व्यापारी कशा पद्धतीने आपल्या मोठ्या रकमा बदलून घेत आहेत हे समोर आले आणि मात्र सर्वसामान्य लोक बँकांच्या समोर 8-8 तास 12-12 तास रांगा लावून त्यांच्या पदरात काही पडत नाही। आता या प्रकरणी पुढची कारवाई काय असेल हे काही वेळानंतर कळेल। मानसी, बरोबर माधव, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। तर लातूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे 4 कर्मचारी निलंबित करण्यात आले कारण त्यांनी परस्पर एका व्यापाऱ्याला 19 लाख रुपये बदलून दिले।